नाचे खूप निकटवर्ती आहे आणि शंकरराव शांताराम चिंचकर दादा. शंकरराव चिंचकर दादा आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर काय सांगा दादा अण्णाविषयी आणि आपल्याविषयी? मी प्रथम ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना 27/11/1996ला भेटलो. त्या काळामध्ये मी टेम्पो चालक संस्था स्थापन केली होती आणि त्याचं कारण म्हणजे पोलीस लोक त्रास द्यायचे टेम्पोवाल्यांना आणि जिथं जिथं टेम्पो स्टँड आहेत तिथं येऊन एंट्री गोळा करायची 50 रुपये त्या काळामध्ये. तर त्याला विरोध केला. मी एंट्री देत नाही म्हणलं. म्हणजे तुमच्या काळात हे असं होतं? होतं कधी नाही असं नाही. आणि मग इथं ते पॉम्पलेट छापून आलो होते, बक्कल नंबर कळवा आणि न्याय मिळवा असे पॉम्पलेट छावले. तेव्हा अण्णांचं इथं आंदोलन चालू होतं. मग माझे एक सहकारी तुकाराम वनकडे आणि आम्ही दोघंजण इथं आलो. आणि त्यावेळेला मंदिरामध्ये अण्णांचं उपोषण चालू होतं, यादवबाबा मंदिरामध्ये. तिथं जाऊन बसलो आणि सांगितलं तर असं पोलीस आम्हाला तिथं आंदोलन करून देत नाहीत. अण्णा म्हणले तुम्ही इथं कशाला बसताय, तुमच्या गावात जाऊन बसा. म्हणलं ते SP आम्हाला तिथं बसू देत नाहीत, म्हणजे पोलीस लोक कोण नाही म्हणते. मग ते अण्णांनी त्यावेळेला 2 वेळेचं पत्र लिहून दिलं, हे शंकरराव चिंचकर आणि तुकाराम वनकडे माझे कार्यकर्ते आहेत आणि तुमचे लोक त्यांना त्रास देतात असं सांगितल्यानंतर अक्षरशः पत्र घेऊन गेल्यानंतर SP चेअरमध्ये उठून उभे राहिले आणि म्हणले अहो काय तुम्हाला त्रास देतो आम्ही. म्हणजे उपोषणाला बसून देत नाही, असं जाऊ ना म्हणले. मग 29/11/1996ला पहिलं उपोषण जीवनातलं कलेक्टर ऑफिसच्या समोर केलं आम्ही तिघांनी. म्हणजे अण्णाच्या पत्राचा फरक पडला? हो 100%. आणि त्यानंतर मग अण्णासाहेब हजारेंबरोबर मी महाराष्ट्र दौरा 2 वेळा केला, फक्त खिशात 50 रुपये घेऊन. बरं का, अखंड महाराष्ट्र फिरलो त्यांच्याबरोबर. त्यांच्या त्या भाषणामध्ये सारखे सांगायचे की हे काम अर्ध वेड्याचं नव्हे, पूर्ण वेड्याचं आहे. आणि पूर्ण वेडा म्हणजे काय हे माझ्या लक्षात आलं नाही. आणि मग पूर्ण वेडावून मी काम करत राहिले. माझ्याकडे टेम्पो होतं त्या काळात, माझं टेम्पोचं फोटो बी आहे बरं का त्या संग्रहालयामध्ये. तर त्यावेळेला तो टेम्पो मी माझ्या मित्राला देऊन टाकला. मी पूर्ण वेळा जाऊ, पूर्ण वेळा. म्हणजे समाज वेळा झाला? हां, समाज वेळा. पूर्ण काम समाजाचं करायचं, काय बी असो, घरचं बघायचं नाही, स्वतःसाठी जगायचं नाही हे अण्णांनी सांगितलं. त्या उद्देशानं काम करत राहिलो. आणि मग एक दिवस असा आला की 4 दिवस घरामध्ये काही नव्हतं अन्न. मग मुलगा आता आलेला माझा ते आणि म्हणले दादा आमची 10वी होते नंतर ते करा. मी म्हणलं तुमची 10वी नाही झाली तरी चालेल का, तर रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे स्टेशनवर अनेक मुलं आहेत त्यांची 10वी नाही झालेली, त्याचे तुम्ही 4 असाल काय फरक पडत नाही, पण मला हे काम करायचं. आणि मग सांगितलं हा मुर्दा आहे तुमच्या दारात, त्याच्यावर कुलाल टाकलाय, हाल टाकलाय, सगळं झालं, काय ओरडायचं वरडा, पण मला माहिती आहे मी जिवंत आहे म्हणून तुम्हाला मी रोज थोडंसं अन्न देणार. त्या दिवसापासून ठरवलं 3 जानेवारी 1999 सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस ठरवलं प्रत्येक 10 घरं गावातून मागायची रोज. आणि हे विचार स्वामी विवेकानंदांचे, माझे नाही. रामकृष्ण परमहंस ज्यावेळेला आजारी होते मध्य प्रदेशमध्ये, त्या काळामध्ये स्वामीजी तरुण होते. आणि मग स्वामीजींना बोलून घेतलं. स्वामीजींना म्हणले आपल्याकडे जी थोडीफार तुटपुंजी आहे ती जर आपण आता आपल्या आजारावरती खर्च केली तर भारत भ्रमण होणार नाही. यासाठी तुम्ही सारे उठा आणि झोळी घाला. तर त्याचा अर्थ मला समजला, झोळी घाला. तर मी माझ्या टेलरकडे जाऊन चांगली झोळी शिवली आणि ज्याला समाज चांभार म्हणतं त्या दारात त्या आईच्या पहिलं भिक्षा मागितली. का, तर तिनं तिचा संसार कसा चालवला तशी ग्रामपंचायत चालवली पाहिजे, हा त्याच्यावरचा संदेश होता. आणि SP माझ्याबरोबर 25 पोलीस आणि 50 गाववाले सगळे ते. आणि ती आजी मला देत नव्हती, दादा नको म्हणली असं काही करणार नाही, म्हणून करणारच आहे मी, कुणाचं खाणार नाही. त्यावेळेला त्या काळामध्ये माझ्या भावानं एक पोतं 100 किलोचं माझ्या कट्ट्यावर आणून ठेवलं. मी म्हणलं तुझं खाऊन मी सेवा करू शकतो, तर ज्यावेळेला तुझं काय येईल तेव्हा मला थांबायला लागतं, मला नको आहे. मग असं 3 वर्ष. मग त्यावेळेला नंतर अण्णांनी मला जो आज पुरस्कार आहे ना, तोच पुरस्कार 2002मध्ये मला दिला, तर मग 1500 रुपये. त्यानंतर बालगंधर्व पुण्याला, त्यानंतर गोविंदभाई सराफचं कॉलेज आहे औरंगाबादला, तिथं 2003ला तोही 1500 रुपये दर. त्या मंडळीला सांगितलं ही 1500 तुझ्या 2 म्हशी, त्यात तो संसार चालू. असं पूर्ण वेळ. आणि आता मी सध्या स्वाभिमान एकता मालवाहतूक संघटना, मोठी कमर्शियल व्हेकल, त्यांचा अध्यक्ष आहे. आणि तो आता माझ्या RTO जे एंट्री घेतात ते 4 RTO बॉर्डरला मी एंट्री देत नाही कुणालाच. कागल, कोकणेरी, कागवाड आणि सुरतला 500 घेतात गाडी 2 ठिकाणी, ते बंद केले 1 वर्ष झालं. विजापूरला कर्नाटकमध्ये तिथं 1000 रुपये घेतात शहरामध्ये गाडीला परराज्यातल्या, तेही बंद केले. फक्त त्यांचा चहा पित नाही. पण हे सगळं पाहता आणखीन हे पोलिसांचं जे वाहनावरती आहे मनावर तेवढं अजून हे झालेलं नाही, म्हणजे बदल झालेला नाही. आज झालेली आता आम्हीही पाहतो, आम्ही आता 12:24 पर्यंत आम्ही 1-2 ठिकाणी पाहिलं की पोलीस गाडी अडवतात.
हा ठीक आहे, पोलिसांना वर्दी दिली तुम्ही, त्यांच्या कष्टानं मेहनतीनं खूप जिद्दीनं वर्दी कमवली, पण त्या वर्दीचा कुठंतरी एक प्रामाणिक समाजातील माणसांना, सर्वसामान्य माणसाला हक्क वाटला पाहिजे, किंवा आपण ह्या जर माणसाकडे गेलो तर आपल्याला न्याय मिळेल. पोलीस कशासाठी आहे? सदरक्षण आयुक्ताला निघाला आहे. मग हे कशासाठी आहेत? आपल्या सर्वसामान्य माणसाच्या रक्षणासाठी. हे रक्षण होताना आमच्या तर निदर्शनात येत नाही. कारण आता तुम्ही खूप जुनी पिढी पाहताय, तर तुमच्या निदर्शनात आलं का कुठं असं? 99% निदर्शनास आलं की हे लोक भ्रष्ट झालेले आहेत आणि ही यंत्रणा सगळी भ्रष्ट आहे आणि ह्याला आपणच कारणीभूत आहोत. आपण त्या भ्रष्टाच्या विरुद्ध लढत नाही, त्याच्यामुळे ते वाढत गेले. लढाई गेले की तोंडात लाडू घालते, करून लाडू खाल्ला की ग बसला, महिन्याला लाडू चालू झालं. असं सध्याचं कंडिशन आहे सगळीकडंच. तर त्याच्यामुळे ही भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि हा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर काही लोकांनी संघटित घेऊन त्याला विरोध. अरे भगतसिंग विचार करा ना, राजगुरू भगतसिंग, त्यांना आठवा ना तुम्ही. आम्ही ते आठवत नाही, आम्ही फक्त आमचं स्वार्थ, आमचा बंगला, आमची गाडी हेच आहोत. हे चुकीचं आहे. स्वतःसाठी जगलेली कायमचीच माणसं मिळते. पण आपल्याला सगळेच पोलीस भ्रष्टाचारी म्हणता येणार असं नाही. कारण कसं आहे की काही पोलीस ज्या वेळेस मुंबईवरती हमला झाला त्यावेळेस आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांनी, की जिथून गोळ्या येत होत्या त्या पब्लिकच्या समोर स्वतःहून उभारली. कामतेसर, आरतीमध्ये तुकाराम सुरे, विजय साळेकर असे खूप होते. मग मी ह्याच्यामध्ये जे काय आता पोलीस आहे तर त्यांच्यासाठी काय सांगाल आपण, की आता जे चालू आहे यंत्रणा त्याच्याविषयी? आता माझ्या माहितीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये रवींद्र सिंगल म्हणून एक SP होते आमच्याकडे, फार चांगला माणूस, सायकलवरनं फिरून धाड टाकायचे असे लोक होते. आता तुकाराम म्हणून तुमचं नाव घेतलं ते माझे सासरवाडीचे, बरं का, ती माझी सासरवाडी केडंबे म्हणून गाव. तर असे लोक आहेत म्हणून हे भारत सुरक्षित आहे, बरं का. सगळेच भ्रष्ट नाही, असे अनेक लोक आहेत. मी आता तुम्हाला नाव सांगितलं. आपण सगळ्यांना भ्रष्ट म्हणत नाही, सगळे बऱ्यापैकी आहेत अधिकारी, पण त्यांना त्यांच्यावर जे प्रेशर असते, तुम्ही काय विकायला पण आम्हाला द्या. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझी भावना आहे. आणि तरुणांनी ह्याच्यामध्ये सक्रिय भाग घेणं गरजेचं आहे. की माझ्यासाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगलं पाहिजे आणि एका दाण्यानं गाडून घेतलं पाहिजे, हे अण्णांनी शिकवलं मला. एका दाण्यानं चांगलं गाडून नाही घेतलं ना तर त्याचं चांगलं रोप येत नाही. जे चांगलं रोप आलं तर त्याला चांगलं कणीस येतं, त्याला कीड लागत नाही. अशा उद्देशानं आपण जगतो आहे. आणि अण्णांच्या काळामध्ये मी येत असताना मी त्यावेळेला सिगरेट ओढत होतो, पण इथं 1997पासून सिगरेट, बिडी, तंबाखू सगळं आणि ह्या गावामध्येच मिळत नाही. असा पुरुषाचा मी अनेक लोकांना सांगतो की मी माळकरी, बरं का, मी माळकरी पण मी सांगतो तुम्ही पंढरपूरला जाऊ नका, जिवंत पांडुरंग बघायला असेल ना तर राळेगण सिटीला जाऊ. आपण काकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की जर समाजसेवा करायची असेल किंवा स्वाभिमाना जर जगायचा असेल तर घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजसेवा केली तर ती समाजसेवा. आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी म्हणून जर परपंच केला तर आपला फक्त कमीत कमी नातवापर्यंत नाव राहील, त्याच्यानंतर नाव राहणार नाही. असंच आपलं नाव राहायचं असेल तर आयुष्यभर समाजसेवा करा. जनसेवा हीच ईश्वर सेवा. ठीक आहे, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.